त्या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल. बक्षीस घ्यायला सुद्धा समोर येत नाहीत पोरं, कुणाला तर पाठवते. त्यासाठी सर्वांनी समोर यायचं. 6च्या 6 खेळाडू जेवढे असतील तेवढी या, जेवढे असतील तेवढे यायचं पोरांनी. पाचव्या क्रमांकाचा मानकरी आहे जय हनुमान आट्यापाट्या संघ कवटाळे आणि 5व्या क्रमांकाचं यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक होतं 10,001 रुपया आणि बक्षीसदाते होते तुकाराम बाळकृष्ण यादव आणि हे 4थ्या क्रमांकाचं बक्षीस जातंय लखन मोरे मित्रमंडळ घरनंकी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी समोर यायचं आहे. लखन मोरे मित्रमंडळ घरनंकी 4th क्रमांकाचा मानकरी आणि या बक्षिसाचे आहेत तुकाराम बाळकृष्ण यादव, बँक मॅनेजर, ICC बँक मॅनेजर. यानंतर तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीसदाते आहेत सिद्धेश्वर यशवंत यादव आणि 3रा क्रमांक पटकाय बालेपीर कवटाळे. मी बालेपीर कवटाळेच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण बक्षीस स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. चला, बालेपीर कवटाळे 3य क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे बालेपीर कवटाळे आणि बक्षीसदाते आहेत सिद्धेश्वर यशवंत यादव. सिद्धेश्वर यशवंत यादव आपण समोर यायचंय आणि हे बक्षीस द्यायचंय. यानंतर द्वितीय क्रमांकाचे बक्षीसदाते होते अमोल दादा जानकर, व्हाईस चेअरमन विकास सेवा सोसायटी मारापूर आणि हे बक्षीस जातंय भवानगिरी आट्यापाट्या संघ शिरबावी. भवानगिरी आट्यापाट्या संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी समोर येऊन आपलं बक्षीस घ्यायचं आहे. टाळ्या वाजवाय सर्वांनी. भवानगिरी आट्यापाट्या संघ शिरबावी हलगेवाले, भवानगिरी आट्यापाट्या संघ शिरबावीच्या सर्व मत्स्य कंपनी घेऊन या.
संघातील सर्व खेळाडू सर्वांनी यायचा बक्षीस देतात समोर या सर्वांनी सर्व कार्यकर्ते आणि अहोरात्र सर्व कार्यकर्त्यांनी बक्षीस देण्यासाठी समोर येत आहे कारण या स्पर्धा आपण आपल्या सहकार्यामुळे पार पाडू शकतोय त्यामुळं आपण समोर येऊन हे बक्षीस देत आहे आणि सर्वांनी नेवरे या संघासाठी प्रथमतः जोरदार टाळ्या वाजवायचे कारण या ठिकाणी त्याने आपल्या या मैदानावरती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिकाचे मानकरी होते बक्षीसदाते होते आपल्या मारापूर गावचे लोकनियुक्त आदर्श सरपंच आणि भावी जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री विनायक माधवराव यादव साहेब आणि हे बक्षीस जाते नेवरे या संघाला नेवरे या संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी समोर यायचं आहे आणि हे बक्षीस यादव साहेबांच्या हस्ते स्वीकारायचं आहे